काय बाई बायकोचा आवाज कसा गोड लागतो, बायकोलाच बोलतोय गुलू गुलू, बायकोसाठीच राहिला झुलू झुलू. काय मायचा आवाज का जरसक आहे ना का कानावर मायचा आवाज दिवसभर करती माय तरी मायला जरसक विचारा ना. चारदा पडले मी तरी मला कोणी विचारा ना, मारायला टेकले मी मेल्यावर विचारता का मला, कोणासाठी कमवलं म्या कोणासाठी गमवलं म्या, अर्ध आयुष्य बाई म्या याच्यासाठी घातलं असं फोडावानी जपलं बाई म्या लेकरायला, आणि लेकर मला जरसक पुसना जरसक विचारा ना. मी मरायला आले ना, टेकले ना मी मारायला, माझा जीव जात आला ना. ह्यो काय एमबी आला इथं मला म्हणतो माझ्यासोबत रोज गप्पा मारून जातो बाई त्यो घंटाभर. बायकोच्या नाकाला नुसता शेमूड आला तर बायकोला तीनदा घेऊन दवाखान्यात पळतो बाई. आणि माझ्या जीवाला काही आहे का नाही मग, माझा जीव का जळत नाही का, मला काऊन दवाखाना नेत नाही बाई. मला नुसतं म्हणलं संडासची गोळी आणतात 3 ठिकाणी वाकडं तोंड करतो या जाईल मेला, पण मला दवाखान्यात नेत नाही. माझ्यासाठी नाही तर मग जाळायचं धरून. माय दिवसभरात 10 वेळेस म्हणते मी मला दवाखान्यात घेऊन चला दवाखान्यात घेऊन चला. 4-4, 5-5 लेकरं झाले, काय कामाचं एक कोणीच नाही ना मला. मी मरू द्या मला शिटी मग करा माय मड्यावर काय करायचं तुम्हाला ते, पण असं जित्या पाणी विचारू नका माय बापाला तुम्ही. अरे लाजा वाटू द्या जरशा केवढ्या काय बाय काय मध्ये गुटले तुम्ही, मला दवाखान्यात एकाच्या बी न्यायची हिंमत व्हाय नका. मी मरणार आहे जरशाक ना, मला दवाखान्यात न्या दवाखान्यात. अगं आणून आपण दवाखान्यात बैस ना वरती, कशाला आप घालायचे धंदे करते उग. वरती बसते आता बाई. किती टाइम आहे भाऊ, किती टाइम आहे, मरते ना मग मी तवर. आई ग अगं लागू राहिला आपला नंबर, दम मार जरा एक्स्ट्रा पैसे भरले नाही. आई चल आपला नंबर लागलाय, परत म्हणू नको पाहुण्या रावळ्यात मला दवाखान्यात नेत नाही हे नाही ते नाही, भले नाटके करते तू घरी. चाल लवकर आता दाखवून घे. काय नंबर लागला, पण मला असं वाटतं दादा मला आहे ना बरं लागू राहिलं आता. मला जर सकूमजो राहिलं, मला करमू राहिलं जर ह्या पाय अशी उड्या मारी ती पाहिजे ह्या काहीच नाही झालं मला. एकदम मोठे मी लगेच एकदम ठणठण उड्या मारू राहिले. मला असं वाटतं कुठं पैसे घालायचं काम करतो उगा आपल्याला तेवढे लेकरा बाळाला काम येतील. मला असं वाटतं आपण घरी जाऊ आणि मग पाहू. अरे तपासणी फी भरली मी 5,000. आता पैशाला जाळायचं त्या धरून इंजेक्शन टोचीनं तो बाबा मला माझा जीव घाबरून राहिला ना. चल हे डॉक्टर फिक्टर पाहिलं मला लगेच बरं वाटून जातं. पाय एक गोळी औषध घ्यायची बी गरज राहत नाही. नुसतं नाव वाचलो मला लगेच कवर मला बरं वाटलं. असं वाटत होतं कुठं परत आपण तोंडावर पाळड्यावानी येतो. चला आता घरी नको झरल्यावानी करू. जक मारली पाहिजे झालो मी या घरात. 2-4 भाकरी रट्टावून आणते आता असं चांगलं चिची एकदम निब्बर केसा लावते आता तोंडी लावायला चांगली अंगार होऊस तर.